हॅलो आणि नमस्कार. ग्रोईंग मॉम या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी पल्लवी तुम्हा सर्वांचं स्वागत करते. आज मी कारल्याची भाजी बनवणार आहे. त्याचबरोबर आज टाईम मिळाला आहे त्याच्यामुळे मी रात्री मेहंदी पण भिजवत घातलेली, तर ती केसांना लावायची. बरेच दिवस झालेत. आधी जी एक मेहंदी लावली होती त्याच्याने केसांना अजिबात रंगच आला नाही, त्यामुळे आता मध्ये परत वेळ मिळाला नाही म्हणून आता केसांना पुन्हा दुसऱ्यांदा मेहंदी लावणार आहे. तर कारल्याची भाजी जी आहे तर ती आमच्या नेहमीच्या पद्धतीने न करता माझी मैत्रीण शाळेत डब्याला जशी आणायची तशा पद्धतीने मी करणार आहे. तर कारल्याच्या भाजीसाठी लिंबू किंवा चिंच जे घातलं तर थोडंसं त्याचा कडवटपणा कमी होतो, पण लिंबू आणि चिंच दोन्ही घरात नाही आहे, त्यामुळं थोडंसं वेगळ्या पद्धतीने करून बघणार आहोत. कारले कापून झालेले आहेत. आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालणार आहे आणि मिठामध्ये थोड्या वेळ ठेवल्यानंतर कारले जे आहे तर ते मिक्स करून घेते आधी आणि मग ते थोडेसे पिळून घेणार आहे. त्याच्यातलं पाणी जे आहे ते मीठ वगैरे मिक्स केल्यावर थोडं पाणी सुटतं त्याला, ते थोडे पिळून घेतले ना मग त्याच्यातलं कडवट पाणी जरा कमी होऊन जातं. लिंबू आणि चिंच नसल्यामुळे याच्यामध्ये मी फक्त गुळाचं पाणी ॲड केले. त्याच्यानंतर फोडणीसाठी लसूण, मोहरी आणि नंतर कारले टाकून त्याला थोडंसं परतून घेतलं. त्याच्यानंतर हळद आणि फक्त लाल तिखट टाकले आणि थोडंसं किंचित मीठ घातले, कारण की आधी आपण मीठ घातलं होतं. परत जर मीठ घातलं तर ते खारट होईल. आणि अशी सिंपल अशी कारल्याची भाजी तयार केली आहे. त्याच्यात थोडंसं गुळाचं पाणी ॲड केलं आहे. कसं समजू? हे काय आहे? एक दोन आहे याच्याकडे, एक ब्लॅक आणि एक व्हाईट. बापरे, बसली तर खरं. हे आवरून झाल्यानंतर मग मी आता मेहंदी लावायला बसली. आता रुद्र झाल्यापासून जास्त वेळ मिळत नाही, त्यामुळे मी बरेच म्हणजे केस जे आहेत ते कापलेत. डिलिव्हरीनंतर बरेच केस लांब झाले होते, पण खूप पातळ आहेत आणि गळायला लागले, त्याच्यामुळे केस कापून घेतलेत. आणि आता फक्त मी पुढच्याच पार्टमध्ये मेहंदी लावणार आहे, कारण की माझे फक्त पुढच्याच भागातले केस जे आहेत तर ते पांढरे झालेले आहेत. भाग आहे तिथे ना बेबी हेअर्स पण खूप जास्त आहे, त्यामुळे ते पांढरे जे केस आहेत ते बरोबर बाहेर निघत राहतात. केस वेणी घातली किंवा आपण काही केलं तर, त्याच्यामुळे आता मी काय करणार आहे की फक्त पुढच्याच भागांमध्ये मेहंदी लावणार. तर ही मेहंदी कालवण्यासाठी मी त्याच्यामध्ये कॉफीचं पाणी आणि त्याच्यात थोडंसं बीट पण ॲड केलं होतं. बघूया आता तरी रंग येतो की नाही. बऱ्याच अशी मेहंदी आहे की त्याच्यामुळे माझ्या काही मेहंदींचा केसांना रंगच चढत नाही, मग ती लावून पूर्ण ती मेहनत वाया जाते.
अशा प्रकारे दोन्हीकडे सेक्शन करून मी काय केलं की फक्त पुढच्याच माथ्याच्या भागावरती दोन्ही बाजूंना काय केली मेहंदी लावली आहे. तर बऱ्यापैकी रंग आला आहे. माहीत नाही का पण माझ्या केसांना रंग चढत नाही आहे. ह्या व्लॉगमध्ये इतकंच. भेटूया नवीन व्लॉगमध्ये. बाय बाय.